आणि 14ला आणखीन थोडं पुढे सरकणार आहे. बर. आणि 15ला पुन्हा विदर्भाकडे जाणार आहे असा. बर. विदर्भ मराठवाड्यात येणार आहे. पुन्हा त्याच्यानंतर 16, 17, 18, 19 4 दिवस मग खूप पाऊस पडणार आहे. म्हणजे आमच्याकडे पण पुन्हा येईल का? नगर ऑल महाराष्ट्र 19 तारखेपर्यंत पाऊस आहे. पुन्हा पावसाळ्यातल्या सारखाच पाऊस पडणार आहे पूर्ण महाराष्ट्र. हो, जिथं पाऊस नाही पडला तिथं वारं सुटणार आहे. आणि गारा वगैरे नाही येणार ना काही? गारा इकडे तेलंगणा, यवतमाळ, नांदेड तिकडल्या भागात गारा होणार आहे. विदर्भाचा काही भाग आणि तेलंगणा. हो, तेलंगणा म्हणजे पूर्व विदर्भ. हो, आमच्याकडे पाऊस जास्त कसा पडताय सांगतो. हो, तेलंगणा, आंध्र प्रदेश हो जास्त. हो. त्याच्यानंतर यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, जळगाव आणि तसंच पट्टा उत्तर महाराष्ट्राकडे आपलं निपाडच्या वरी असं इकडं. हा, म्हणजे नंदुरबार हे असा पट्टा येणार आहे. हो हो. सर्व शेतकऱ्यांना म्हणा 14 तारखेच्या तुम्ही गहू हरभरा काढून घ्या म्हणून. बर. आणि इकडं सांगली, सातारा, कोल्हापूर वगैरे इकडे सगळीकडे 2 दिवस पाऊस येऊन जाईल. जास्त पावसाची आपल्या तीव्रता कोणत्या तारखेला जास्त राहील? 16, 17, 18. 16, 17 काय 17ला बरेच लग्न वगैरे आहेत आणि त्यामुळं 17ला काय होईल ज्यांचं लग्न वेळेवर लग्न लावून घ्या म्हणा सगळ्यांना. म्हणजे पाऊस आला तर दुपारून येईल का? हो, काही ठिकाणी रात्रीच्या येईल, काही ठिकाणी दुपारच्याला सुरुवात आहे. विजा वगैरे चमकणार आहे का यावेळेस? हो, विजा वारं राहील त्याच्यामुळे वेळेवर लग्न लावलं म्हणजे टाइम सगळं होऊन जाईल. हा पाऊस कन्फर्म आहे? येणारच आहे, कन्फर्म आहे. कुठल्याही हवामान खात्याने अद्याप सांगितलेलं नाही. टाळ्या दगडवले पाऊस येणार म्हणजे येणार. तिथं माझं जरी नुकसान व्हायचं असलं तरी रोखणार नाही. ओके, मी SMS करतो सर्व लोकांना मग.